हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युअर स्टडी एज्युकेशन यूट्यूब चॅनल. आज आपण स्टार्ट करत आहोत क्लास 11th बायोलॉजी सेकंड चॅप्टर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर ह्या चॅप्टरवरील आज आपले फर्स्ट व्हिडिओ लेक्चर आहे. आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्टिंगला ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघणार आहे. त्याचबरोबर सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, टॅक्झोनॉमी, क्लासिफिकेशन आणि क्लासिफिकेशनमध्ये पण पुन्हा 3 टाईप्स आहे: आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, नॅचरल आणि फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. तर हे सर्व टॉपिक्स आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही माझा हा व्हिडिओ लेक्चर एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघितलं तर ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला हे सर्व टॉपिक जे आहेत मी तुम्हाला आता जे सांगितले ते बायहार्ट होऊन जातील आणि तुम्हाला या चॅप्टरमध्ये तुम्ही परफेक्ट होशाल. तुम्हाला दुसरं ह्या व्हिडिओ लेक्चरच्या नंतर दुसरीकडे कुठं भटकण्याची गरज पडणार नाही यार. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर एंडिंगपर्यंत बघावं लागेल. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एकदम सिंपल लँग्वेजमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन नीटलासुद्धा युजफुल ठरेल. आणि NCERTच्या दृष्टीने पण मी तुम्हाला सर्व याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे, ठीक आहे. परंतु त्यासाठी व्हिडिओ लेक्चर एंडिंगपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा. आणि जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लेक्चरला लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून मी फ्युचरमध्ये अशीच जे व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत राहील, ठीक आहे. चला तर मग जास्त तिकडच्या ज्या गोष्टी न करता मी डायरेक्टली आपल्या टॉपिकला सुरुवात करतो. आणि जर तुम्ही माझा फर्स्ट चॅप्टर जो लिव्हिंग वर्ल्ड जर हा बघितला नसेल तर हे पूर्ण मी टीच केलेलं आहे ऑलरेडी. तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून ते व्हिडिओ लेक्चर्स बघू शकतात आणि तो चॅप्टर पण तुम्ही बायहार्ट करू शकता, ठीक आहे. चला मग आजच्या आपल्या टॉपिकला मी सुरुवात करतो. आजचा आपला टॉपिक दिलेला आहे बघा, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्यात पहिले कोणत्याही चॅप्टरला टॉपिकला स्टार्टिंग करायच्या अगोदर त्याचा जो टायटल असतो तो समजणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये सर्व चॅप्टरचा सार दिलेला असतो. आता सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, की ह्या अर्थवरती जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, मग प्लांट असो, ॲनिमल असो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असो, तर त्याची स्टडी आपल्याला काय करायची, त्या सर्व डायव्हर्सिटीच्या सर्व काइंडच्या ऑर्गॅनिझमची स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय करायची आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काय इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे, त्यांचे ॲन्सेस्टर कोणापासून ते डेव्हलप इव्हॉल्व होऊन आलेले ते पण याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा जो मेन बघायचं आपल्याला, की ते समजा जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तर त्यांचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेलं आहे, कोणकोणत्या किंगडममध्ये त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे, त्यांनी काय क्रायटेरिया यूज केला आणि ते क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं, ठीक आहे ना. तर ते सर्व आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्याचबरोबर समजा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, जर तो नवीन जन्माला आला किंवा सापडला, मग त्याला वेगवेगळ्या गटामध्ये किंवा ग्रुप्समध्ये त्याला कसं क्लासिफाय केलं जातं, कसं पुट केलं जातं, ते त्याच्यासाठी काय काय यूज केलं जातं, काय क्रायटेरिया असतो, कशा कशा स्टेप्स आहेत, ते सर्व सिस्टमॅटिकली आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे, ठीक आहे ना. म्हणजे ऑल ओव्हर आपल्याला हे कळतं की ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जनरली मेन काय क्लासिफिकेशन बघायचं आहे. मग आता महत्त्वाचा आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं आपल्याला हे क्लासिफिकेशन करण्याची गरज का पडली किंवा क्लासिफिकेशनची व्हॉट इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची क्लासिफिकेशनची नीड अशी आहे की आपलं अर्थ हे जे प्लॅनेट आहे, तर ह्या अर्थ प्लॅनेटवरती खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, खूप सारे प्लांट्स आहे, ॲनिमल याच्या प्रेसिज आहे, म्हणजे त्याला डायव्हर्सिटी म्हणतात. मग जर आपल्याला ह्या सर्वांची जर एक एक करून जर स्टडी करायची झाली, समजा प्लांट्स ॲनिमल्स आहेत, जर प्रत्येक इंडिव्हिज्युअलची जर आपल्याला प्रत्येक करून जर स्टडी करायची झाली तर ते आपण करू शकत नाही, ती इम्पॉसिबल आहेत, कारण 70 लाखापेक्षा जास्त स्पेसीज आपल्या अर्थवरती अवेलेबल आहे. मग आपल्याला ह्या क्लासिफिकेशनचं जर आपण यूज केला किंवा क्लासिफाय जर केलं त्यांना, समजा त्या ऑर्गॅनिझमला वेगवेगळ्या गटांमध्ये, किंगडममध्ये, फायलममध्ये, असं वेगवेगळ्या याच्यामध्ये जर त्याला क्लासिफाईड केलं तर आपण त्याची स्टडी काय करू शकतो, एकदम सोप्या पद्धतीनं स्टडी करू शकतो आणि स्टडी करणंसुद्धा पॉसिबल होईल. त्याचबरोबर सेकंड नीड अशी आहे, त्याचा फायदा असा आहे की क्लासिफिकेशन केल्याच्या नंतर त्या ऑर्गॅनिझमचं आपण आयडेंटिफिकेशन करणं सोपं जातं किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, की समजा तो ऑर्गॅनिझम आहे, त्या ऑर्गॅनिझम नेमकं त्याचा हॅबिटॅट काय आहे, त्याचा लाईफ स्पॅन काय आहे, तो कोणत्या समजा ज्या गटामध्ये बिलॉंग्स करतो तर त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, म्हणजे त्याची सर्व आपण आयडेंटिफिकेशन डिटेली ह्या क्लासिफिकेशनच्या मदतीनं करू शकतो. म्हणजे आपल्याला हे कळतं की क्लासिफिकेशन कशासाठी केलं गेलं, की त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची आपल्याला स्टडी जी पहिली इम्पॉसिबल करणं होतं ते ह्या क्लासिफिकेशन केल्याच्या नंतर, वेगवेगळ्या गटामध्ये ठेवल्याच्या नंतर त्याची आपण स्टडी एकदम करू शकतो आणि ती स्टडी करणं पॉसिबल झालं. हे ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन झालं. मग आता ते क्लासिफिकेशन कसं केलं गेलं, काय सर्व डिटेल आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. पुढं आपल्याला कॅन यू रिकॉलमध्ये पहिला प्रश्न असा दिलेला आहे बघा, की व्हॉट इज द 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे ह्या क्लासिफिकेशनच्या 5 किंगडम सिस्टम कोणकोणत्या आहेत. आपण 9th 8th बघितलेलं आहे बघा, रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी कोणकोणते सिस्टम येत्या. तसं बघा, सगळ्यात पहिलं मोनेरा, किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, त्याच्यानंतर ॲनिमली, प्लांटी आणि फंगाय, हे काय 5 किंगडम सिस्टम आहेत रॉबर्ट हार्डिंग विटाकरच्या, ठीक आहे ना. हे आपल्याला जनरली माहीत पाहिजेत, आपण ऑलरेडी हे शिकलेलो आहे.
त्याच्यानंतर आता फर्स्ट आपली जी टर्म याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे पॉईंट, तो म्हणजे सिस्टमॅटिक्स. काय? सिस्टमॅटिक्स. आता व्हॉट इज द सिस्टमॅटिक्स? सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? जनरली तुम्हाला सांगतो मी, एक क्लासिफिकेशन आहे किंवा एक सिस्टमॅटिक एक बायोलॉजीची ब्रांच आहे की याच्यामध्ये काय केलं जातं की वेगवेगळ्या काइंडचे किंवा वेगवेगळ्या काइंडचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या अर्थवरती आहे किंवा वेगवेगळ्या डायव्हर्सिटीचे जे ऑर्गॅनिझम आहे, तर त्याची स्टडी ह्या सिस्टमॅटिक्स, त्याची स्टडी म्हणजे सिस्टमॅटिक, त्याची स्टडी आपण काय करतो ह्या सिस्टमॅटिक ह्या बायोलॉजीच्या ब्रांचमध्ये करत असतो. त्याचबरोबर त्यांचं इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपची सुद्धा स्टडी करत असतो. म्हणजे काय की समजा तो ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तर त्या ऑर्गॅनिझमचा ॲन्सेस्टर कोणता, त्या ऑर्गॅनिझम कोणत्या ॲन्सेस्टरपासून म्हणजे पूर्वज कोणत्या ॲन्सेस्टरपासून काय डेव्हलप होऊन आलेला आहे, मग त्या ॲन्सेस्टरचा आणि याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, त्यांच्यामध्ये काय कम्पॅरेटिव्ह रिलेशनशिप आहे, तर त्याची सर्वांची स्टडी आपण ह्या सिस्टमॅटिकच्या बायोलॉजीच्या ब्रांचमध्ये करत असतो. ठीक आहे ना. आणि जी सिम्सॉन 1961मध्ये यांनी काय केलं होतं की या सिस्टमॅटिकची करेक्ट डेफिनेशन प्रपोज केली होती. मग समजलं काय सिस्टमॅटिक्स म्हणजे काय की एक एक प्रकारची स्टडी किंवा बायोलॉजीची ब्रांच आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या काइंडच्या डायव्हर्सिटीच्या ऑर्गॅनिझमची स्टडी केली जाते. त्याचबरोबर त्याची इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपची सुद्धा स्टडी केली जाते. म्हणजे त्याचा ॲन्सेस्टर कोणता, तो कोणत्या ॲन्सेस्टर पूर्वजापासून इव्हॉल्व होऊन आलेला आहे, मग त्यांच्या आणि यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, कसं आहे, त्याची सर्वांची स्टडी या सिस्टमॅटिक्समध्ये केली जाते. मग ह्या नंतर ह्या सिस्टमॅटिक्सच्या अंतर्गत काय टॅक्झॉनॉमी, सिस्टमॅटिकच्या अंतर्गत टॅक्झॉनॉमी ब्रांच आहे. आता टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, तर एक टॅक्झॉनॉमी म्हणजे क्लासिफिकेशनच आहे. काय टॅक्झॉनॉमी म्हणजे क्लासिफिकेशन आहे, जी की क्लासिफिकेशन काही सर्टन रूल्स आणि प्रिन्सिपलचा यूज करून याच्या बेसिसवरती जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याला टॅक्झॉनॉमी म्हणतात. ठीक आहे ना. आता टॅक्झॉनॉमीमध्ये काय केलं जातं नेमकं, ही पण बायोलॉजीची ब्रांच आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं की समजा एखादा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, समजा सापडला, नवीन जन्माला आला किंवा समजा तो सापडला आपल्याला, मग त्या ऑर्गॅनिझमचं सगळ्यात अगोदर आयडेंटिफिकेशन टॅक्झॉनॉमीद्वारे त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं की तो ऑर्गॅनिझम नेमकं त्याचा हॅबिटॅट काय आहे, तो कोणत्या एरियामध्ये फाऊंड होतो, त्याचा लाईफ स्पॅन काय, म्हणजे त्याचं सर्व आयडेंटिफिकेशन टॅक्झॉनॉमीद्वारे फर्स्टली केलं जातं. नंतर सेकंड स्टेप असते त्याच्यामध्ये की त्याचं नॉमेनक्लेचर केलं जातं. नॉमेनक्लेचर म्हणजे काय, त्याला नाव ठेवलं जातं. जसं आपल्यामध्ये कसं नवीन बाळ जन्माला आलं की नामकरण पद्धत म्हणतात ना, तसं त्याचं नाव ठेवलं जातं त्या बाळाचं. ठीक आहे, त्या ऑर्गॅनिझमचं. मग नाव ठेवल्याच्या नंतर मग बघितलं जातं की त्याचा कोणत्या ग्रुपशी, म्हणजे कोणत्या गटाशी, त्याच्या कोणासोबत तो सिमिलरिटी दाखवतो, म्हणजे त्याची काय केलं जाते, कम्पेअर केलं जातं त्याला. ठीक आहे, मग ज्या गटाशी त्याची सिमिलरिटी दाखवतो मग त्याला त्याच्यामध्ये क्लासिफाईड केलं जातं, त्याला त्याच्यामध्ये ठेवलं जातं. मग समजलं तुम्हाला टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, की त्याच्यामध्ये काय 3 स्टेप असतात टॅक्झॉनॉमीमध्ये. आयडेंटिफिकेशन, त्याच्यानंतर त्याचं नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन. म्हणजे ऑल ओव्हर टॅक्झॉनॉमीचा मिनिंग काय झाला की हे क्लासिफिकेशन आहे की काही रूल्स आणि प्रिन्सिपलचा यूज करून जे क्लासिफिकेशन केलं जातं, ठीक आहे, त्याला टॅक्झॉनॉमी म्हणतात. ही एक बायोलॉजीची ब्रांच आहे. मग ह्या टॅक्झॉनॉमी हा जो वर्ड आहे तो 2 ग्रीक शब्दापासून आलेला आहे, एक टॅक्झिस आणि न्यूमस. टॅक्झिस म्हणजे काय की अरेंजमेंट, आणि नॉमस म्हणजे काय, लॉ ऑर रूल. म्हणजे काय की सर्टन लॉ आणि रूलचा यूज करून जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वेगवेगळ्या गटामध्ये अरेंजमेंट केलं जातं, तर त्याला टॅक्झॉनॉमी म्हणत असतात. आपण मागच्या लेक्चरमध्ये पण हे बघितलं होतं. ठीक आहे. नंतर ही टॅक्झॉनॉमीची जी टर्म आहे ती पहिले एपी डी कॅन्डॉल यांनी काय केलं होतं, फर्स्टली इंट्रोड्यूस केली होती, जे हे बॉटनिस्ट आहे, स्विस बॉटनिस्ट. ओके. नंतर आहे आता टर्म क्लासिफिकेशन आहे. आता क्लासिफिकेशन म्हणजे काय की एकदम सिम्पल सांगतो की क्लासिफिकेशन ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय केलं, सायंटिफिक प्रोसेस आहे, याच्यामध्ये काय केलं जातं, जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याला सिमिलरिटीज आणि डिससिमिलरिटीज याच्या बेसिसवरती वेगवेगळ्या गटामध्ये, कॅटेगरीजमध्ये त्याला ठेवलं जातं. त्याचं क्लासिफिकेशन, त्याला क्लासिफाईड केलं जातं. आता बुकमध्ये काय डेफिनेशन दिलेली बघा आपल्याला, की हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक काय अरेंजमेंट आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची वेगवेगळ्या गटामध्ये, ठीक आहे ना, कॅटेगरीजमध्ये काय अरेंजमेंट आहे की काहीतरी एक प्लॅन यूज केला जातो त्याच्यामध्ये, एक वेल इस्टॅब्लिश्ड प्लॅनचा यूज करून, म्हणजे सिमिलरिटीज आणि डिससिमिलरिटीज ह्या कॅरेक्टरचा ह्या बेसिसचा यूज करून त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वेगवेगळ्या गटामध्ये क्लासिफिकेशन काय केलं जातं, त्याला अरेंजमेंट केली जाते, क्लासिफिकेशन केलं जातं. तर याला काय म्हणतात, क्लासिफिकेशन म्हणतात. आता म्हणजे नेमकं काय तुम्हाला डिटेली सांगतो. समजा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणत्या गटाशी त्याच्या सिमिलरिटीज दाखवतो, कोणत्या गटाशी सिमिलरिटीज दाखवतो. मग ज्या गटाची तो सिमिलरिटीज दाखवत असेल त्या गटामध्ये काय केलं जातं, त्याला त्या ग्रुप्समध्ये त्याला ठेवलं जातं, त्याला क्लासिफाईड केलं जातं. मग याला काय म्हणतात, क्लासिफिकेशन म्हणत असतात. म्हणजे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ही अरेंजमेंट आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची अरेंजमेंट आहे वेगवेगळ्या गटामध्ये, कॅटेगरीजमध्ये, त्याच्या सिमिलरिटी आणि डिससिमिलरिटीज याच्या बेसिसवरती.
नंतर क्लासिफिकेशनचे पुन्हा 3 टाईप्स आहे. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, नॅचरल आणि फायलोजेनेटिक. आता स्टार्टिंगला आपण बघू आर्टिफिशियल क्लासिफिकेशन म्हणजे काय. आता हे जे क्लासिफिकेशन हे एक असं क्लासिफिकेशन आहे की कशावरती बेस येते की समजा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, तो प्लांट असो किंवा ॲनिमल असो, तर त्याचे जे ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आहे, म्हणजे जे कॅरेक्टर्स आपल्याला त्याच्यामध्ये डोळ्याने दिसतात, बाहेरून दिसतात आपल्याला त्याचे एक्सटर्नल कॅरेक्टर्स, तर त्या कॅरेक्टर्सवरच्या बेसिसवरती आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असतो आणि ह्याच क्लासिफिकेशनला आर्टिफिशियल क्लासिफिकेशन म्हणतात. नाही समजलं, आता तुम्हाला पुढं डिटेलमध्ये सांगतो मी आता. म्हणजे काय की ह्या क्लासिफिकेशन मेथडमध्ये काय केलं जातं की समजा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बाहेरून कोणकोणते कॅरेक्टर डोळ्याने त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला, जसं की त्याचा हॅबिटॅट झाला, त्याचा कलर झाला. समजा प्लांट असेल तर समजा एक्झाम्पल त्याचा लीफचा शेप वगैरे काय आहे, तर लीफचा शेप वगैरे. मग हे सर्व जे डोळ्याने बाहेरून दिसतात कॅरेक्टर्स आपल्याला, त्याला मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणतात. तर त्याच्यातल्या एक किंवा काही कॅरेक्टरचा यूज करून त्या ॲनिमलचं काय केलं जातं, किंवा सॉरी ॲनिमलने त्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं जातं. ओके. परंतु याच्यामध्ये इव्होल्युशनरी जे फीचर्स आहेत त्या इव्होल्युशनरी फीचरचा यूज केला जात नाही. मग आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम बघा आर्टिफिशियल क्लासिफिकेशनमध्ये. याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की आपण हे जे कॅरेक्टर यूज केले, कोणकोणते कशाचा बेस घेतला आपण, की जे आपल्या डोळ्याने बाहेरून त्याच्यामध्ये दिसतात कॅरेक्टर्स, ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आहे मॉर्फोलॉजिकल, त्याच्याच बेसिसवरती आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. मग त्याच्यामध्ये इंटरनल कॅरेक्टर्स बघत नाही आपण, त्याचे ॲन्सेस्टर कोणी ते बघत नाहीत. मग याचा असा तोटा आहे की हे जे आपल्याला समजा हे जे आपल्याला डोळ्याने दिसणारे कॅरेक्टर्स आहे, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहे, हे इन्व्हायरमेंटनुसार चेंज होत जातात. काय होत जातात, इन्व्हायरमेंटनुसार चेंजेस होत जातात. कसं, आता सपोज हे तुम्हाला डिटेल सांगते बरं का मी. सपोज समजा एखादं प्लांट आहे, आता इथं हे प्लांट हा एक प्रदेश आहे, इथं जास्त खूप सारं पाणी आहे, बरोबर आहे. मग हा एक मिनिट, मी प्लांट मला व्यवस्थित काढता नाही येत, ड्रॉइंग कच्ची आपली. समजा हा एक प्लांट आहे. आता इथं समजा खूप सारे काय आपण म्हणू शकतो, इथं समजा खूप सारा पाण्याचा प्रदेश आहे. मग हे जे प्लांट आहे, तर याचे जे लीव्ज असेल, ते लीव्जची इथं काय होणार आहे, चांगल्या प्रकारे ग्रोथ होणार आहे एकदम, म्हणजे व्यवस्थित त्याची फुल ग्रोथ होणार आहे याच्या पानांची. म्हणजे याचं काय झालं, एक मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर झालं, लीफचा शेप बघणार आहे आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर मग सायंटिस्ट याची स्टडी कराल की बरोबर याचा लिपचा शेप चांगला आहे वगैरे. मग याला काय कराल, ज्या गटाशी याची सिमिलरिटीज दाखवतात त्याच्यामध्ये त्याला क्लासिफाईड कराल. मग हेच प्लांट, आता हे जे प्लांट्स आहे, दुसऱ्या वेळेस काय होईल, इन्व्हायरमेंट चेंज होईल. काही काळाच्या नंतर समजा 5-6 महिने झाले, तिथं इन्व्हायरमेंट चेंज होईल, तिथं पाण्याची कमतरता येईल. काय होईल, पाण्याची कमतरता येईल. मग काय होईल, तेच प्लांट जे त्या प्लांटचे आता जे ग्रोथ आहे, समजा त्याची आपण बघू, समजा लीफ घेऊ, तर त्याचे जे पान आहे, तर त्याची पहिले ग्रोथ चांगली होती. आता पाण्याची कमतरता असल्यामुळं ते पानं कड होणार आहे, म्हणजे सुकल्यावानी सुकणार आहेत. मग पुन्हा दुसरं सायंटिस्टनं त्याला ऑब्झर्व करेल. मग त्यांना काय दिसेल, त्याचे पानं समजा सुकलेलं दिसेल. मग त्याला काय करतील, ते दुसऱ्या एखाद्या गटामध्ये त्याचं क्लासिफिकेशन करेल. मग काय झालं इथं, की एकच प्लांट आहे, परंतु त्याला 2 वेगवेगळ्या गटामध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं गेलं अकॉर्डिंग टू इन्व्हायरमेंट चेंज झालं ना. फर्स्ट याच्यामध्ये चांगलं पाणी होतं, म्हणून त्याचं पाण्याची ग्रोथ चांगली झाली म्हणजे त्याला एका वेगळ्या गटामध्ये क्लासिफाईड केलं गेलं. दुसऱ्या वेळेस काय झालं, इन्व्हायरमेंट चेंज झालं, त्याच्यामुळं त्याचं पाण्याचे जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर होता, ते लीफचा शेप, तो पण चेंज झाला मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. आणि म्हणून त्याला दुसऱ्या सायंटिस्टला ते स्टडी केली, त्याला दुसऱ्या गटामध्ये ठेवलं गेलं. म्हणजे इथं प्रॉब्लेम काय क्रिएट झाला, की एकच ऑर्गॅनिझमला 2 वेगवेगळ्या गटामध्ये काय केलं, क्लासिफिकेशन होत होतं. बरोबर आहे. म्हणजे इन्व्हायरमेंटनुसार त्याच्या मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स त्या ऑर्गॅनिझममध्ये चेंज होत असतात. म्हणून ही क्लासिफिकेशनची मेथड काय, वर्स्ट मेथड आहे. वर्स्ट म्हणजे काय, बॅड मेथड आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, मग दुसरी मेथड आणली, ती म्हणजे मग नॅचरल क्लासिफिकेशन मेथड, नॅचरल. आणि याच्यामध्ये आर्टिफिशियलमध्ये लक्षात घ्या, एक्झाम्पल कोणते, लिनियर सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, ही काय आर्टिफिशियल क्लासिफिकेशनचं मेथड आहे. नंतर आहे नॅचरल मेथड. आता नॅचरल मेथडमध्ये काय केलं गेलं, की अगोदरच्या मेथडमध्ये आपण जे कॅरेक्टर्स बघितले, जे आपल्या डोळ्यांनी दिसतात मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स काय, ते तर आपण घेतलेच याच्यामध्ये नॅचरलमध्ये. त्याचबरोबर जे त्याच्या बाहेरून दिसत नाही, म्हणजे जी इंटरनल पण कॅरेक्टर्स आहेत, ऑलरेडी नॅचरल कॅरेक्टर्स आहेत, जसं की त्याचा ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, त्याच्या बरोबर ना, त्याचं रिप्रोडक्शन, ते सर्व कॅरेक्टर्स आपण इंटरनल कॅरेक्टर्सचा पण याच्यामध्ये विचार केला. आणि मग हे सर्व कॅरेक्टर्स कोणत्या गटाची सिमिलरिटीज दाखवतात, मग ज्या गटाची सिमिलरिटीज दाखवत असेल, मग त्याला त्या गटामध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं गेलं. ठीक आहे.
म्हणजे अगोदरचं याच्यामध्ये फक्त जे डोळ्यांनी दिसतात त्याच्यापैकी एक किंवा दोन कॅरेक्टरचा यूज करून क्लासिफिकेशन केलं जायचं, पण याच्यामध्ये खूप साऱ्या कॅरेक्टरचा विचार केला जातो, एक किंवा दोनचा विचार केला जात नाही. जी डोळ्यांनी दिसतात मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स ते सुद्धा, प्लस जे इंटरनल कॅरेक्टर्स आहेत जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, जसं की त्याचं ॲनाटॉमी झालं, त्याचं मॉर्फॉलॉजी ॲनाटॉमी झालं, त्याचं एम्ब्रायोलॉजी झालं, म्हणजे त्या सर्व कॅरेक्टरचा इथं विचार केला जातो, त्याची स्टडी केली जाते. मग ते कॅरेक्टर्स कोणत्या ग्रुपशी वगैरे सिमिलरिटीज दाखवतो तो ऑर्गॅनिझम, मग त्याच्या बेसिसवरती त्याला काय केलं जातं, त्या गटामध्ये क्लासिफाईड केलं जातं. बरोबर आहे. मग याच्यामध्ये एक्झाम्पल कोणकोणते याचे बेनथॅम आणि हुकरचे हे जे सायंटिस्ट आहे, तर यांची जी क्लासिफिकेशनची सिस्टम आहे ती नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टम आहे. समजलं तुम्हाला? मग नॅचरल म्हणजे सिस्टम काय? एकदम सिंपल, की याच्यामध्ये काय केलं जातं, खूप साऱ्या कॅरेक्टरचा विचार केला जातो. जे कॅरेक्टर्स आपल्याला त्याच्या ऑर्गॅनिझममध्ये डोळ्यांनी दिसतात ते पण घेतले जातात. त्याचबरोबर जे कॅरेक्टर्स आपल्याला त्याला डोळ्यांनी दिसत नाही, जे इंटरनल प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये, ॲनाटॉमी, मॉर्फॉलॉजी, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, त्याच्याबरोबर त्याचं एम्ब्रायोलॉजी, ते सर्व कॅरेक्टर्सचा पण याच्यामध्ये क्लासिफिकेशन करताना विचार केला जातो. नंतर येता मग याच्यामध्ये काय केलं गेलं, याच्यामध्ये पण सुद्धा हे घेतलं गेलं नाही. समजा त्याच्यामध्ये जे ते जे ॲन्सेस्टर आहे त्या ॲन्सेस्टरचा पण याच्यामध्ये विचार केला गेला नाही, किंवा मग आपण काय म्हणू शकतो इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपचा इथं विचार केला गेला नाही. मग त्याच्यासाठी थर्ड मेथड प्रपोज झाली, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन मेथड. आता ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, त्या हे क्लासिफिकेशन कशावरती बेस्ड असतं, की समजा त्या ऑर्गॅनिझमचं इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपवरती डिपेंड असतं. ते हे जे क्लासिफिकेशन असतं ते इव्हॉल्युशनरी डिसेंटवरती किंवा इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपवरती हे बेस्ड असतं. आता इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे काय, जो ऑर्गॅनिझम आहे, जो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचं आहे, मग तो ऑर्गॅनिझम चे ॲन्सेस्टर कोणकोणते, समजा तो ऑर्गॅनिझमचे ॲन्सेस्टर कोणते आहेत, म्हणजे पूर्वज, तो कोणापासून डेव्हलप्ड इव्हॉल्व होऊन आलेला आहे, याच्यामध्ये काय केलं तर ते सर्व बघितलं जातं. मग ज्या स्पेसिसपासून, ज्या ॲन्सेस्टरपासून तो इव्हॉल्व होऊन आलेला आहे, डेव्हलप्ड होऊन आलेले आहे, ज्याच्यासोबत तो स्पेसिससोबत, ॲन्सेस्टरसोबत सिमिलरिटीज दाखवतो, मग त्याला त्या गटामध्ये काय केलं जातं, त्याला क्लासिफाईड केलं जातं, त्या गटामध्ये त्याला ठेवलं जातं. बरोबर आहे. मग एक्झाम्पल कोणकोणत्याचे, इंग्लर आणि प्रँटलची क्लासिफिकेशन मेथड आहे. नंतर ह्या सिस्टममध्ये काय केलं जातं बघा, टॅग्ज आणि कॅटेगरीजचा पण सुद्धा यूज केला जातो. आता टॅग्ज कॅटेगरी काय, हे एक क्लासिफिकेशनचं युनिट आहे. आपण पुढं डिटेलमध्ये बघणार आहे, याचं मी स्पेशल व्हिडिओ बनवतो की नेमकं काय आहे, तुम्हाला सर्व क्लिअर होऊन जाईल. पण आता इथे लक्षात घ्या की हे क्लासिफिकेशनचं युनिट आहे, त्याला आपण बरोबर टॅग्ज ऑन किंवा टॅग्ज आपण त्याला आपण म्हणू शकतो. ओके. मग आता मित्रांनो, तुम्हाला याचं सगळ्या व्हिडिओची मी तुम्हाला शॉर्टमध्ये समराईज करून सांगतो, एकदम डिटेल समराईज करून सांगतो की समजा क्लासिफिकेशन आहे. टॅक्झॉनॉमी म्हणजे सिस्टमॅटिक म्हणजे काय, की एक बायोलॉजीची ब्रांच की याच्यामध्ये वेगवेगळ्या काइंडच्या डायव्हर्सिटीची जे ऑर्गॅनिझम आहे, तर त्या ऑर्गॅनिझमची आपण याच्यामध्ये स्टडी करतो. त्याचबरोबर त्याचा कंपॅरेटिव्ह इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप, म्हणजे तो ऑर्गॅनिझम कोणापासून डेव्हलप होऊन आलेला आहे, त्याचे ॲन्सेस्टर कोणकोणते, ते सर्वांचा रिलेशनशिपचा याच्यामध्ये स्टडी केला जातो. नंतर हे टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, हे एक प्रकारचं क्लासिफिकेशन आहे, काही रूल्स आणि प्रिन्सिपलच्या बेसिसवरती हे काय एक क्लासिफिकेशन आहे. मग टॅक्झॉनॉमीमध्ये काय केलं जातं, तर समजा जो एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्या ऑर्गॅनिझम सापडला, त्याचं जर क्लासिफिकेशन करायचं आहे तर 3 मेथड यूज केल्या जातात. त्याचं आयडेंटिफिकेशन, त्याचं बघितलं जातं तो हॅबिटॅट वगैरे काय आहे, नंतर त्याचं नॉमेनक्लेचर, त्याचं नामकरण पद्धत म्हणजे नाव ठेवलं जातं, आणि नंतर ज्या गटाशी त्याच्या सिमिलरिटीज दाखवतो ज्या ऑर्गॅनिझमसोबत, मग त्या गटामध्ये त्याला काय केलं जातं त्याला क्लासिफाईड केलं जातं. ओके. नंतर हे क्लासिफिकेशन म्हणजे काय, की एक सायंटिफिक प्रोसेस आहे, की याच्यामध्ये काय केलं जातं की वेगवेगळ्या समजा त्या ऑर्गॅनिझमच्या सिमिलरिटीज आणि डिसिमिलरिटीज या कॅरेक्टरच्या बेसिसवरती त्याला वेगवेगळ्या गटामध्ये त्याचे अरेंजमेंट केले जाते, त्याला क्लासिफाईड केलं जातं. नंतर मग क्लासिफिकेशनमध्ये 3 टाईप्स बघितले, आर्टिफिशियल, नॅचरल आणि फायलोजेनेटिक. आर्टिफिशियलमध्ये आपण बघितलं की समजा हे हे असं प्रकारचं क्लासिफिकेशन आहे, कशावरती बेस्ड असतं, की ते ऑर्गॅनिझम आहे, त्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बाहेरून डोळ्यांचे जे कॅरेक्टर दिसतात, म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर जे डोळ्यांनी दिसतात, फिजिकल ॲपेरन्स, एक किंवा काही कॅरेक्टर्स, तर त्याचा यूज करून काय केलं जातं, त्या ऑर्गॅनिझमला क्लासिफाईड केलं जातं. म्हणजे जसं की हॅबिटॅट असेल, त्याचा कलर असेल. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, की हे जे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत डोळ्यांनी दिसतात, हे इन्व्हायरमेंटनुसार चेंज होत जातात. म्हणून ही मेथडसुद्धा काय वर्स्ट मेथड आहे, प्रॉब्लेम क्रिएट करते. मग त्यासाठी दुसरी मेथड आली नॅचरल म्हणजे काय, की हे कशावरती बेस्ड असते, की जे आपल्या डोळ्यांनी दिसतात ते तर आपण घेतलेच, प्लस याच्यामध्ये खूप साऱ्या कॅरेक्टरचा विचार केला गेला. समजा इंटरनल कॅरेक्टरसुद्धा जे नॅचरली त्याच्यात इनहेरिट झालेले आहेत त्याच्या पॅरेंट्सकडनं, त्याच्यातसुद्धा विचार केला जातो. जसं की समजा त्याचं फिजिओलॉजी, ॲनाटॉमी, त्याच्यानंतर त्याचं एम्ब्रायोलॉजी, त्या सर्वांचा खूप साऱ्या कॅरेक्टरचा विचार करून मग त्याला काय केलं जातं, सिमिलरिटीज आणि डिसिमिलरिटीजचा विचार करून मग त्याला क्लासिफाईड केलं जातं.
नंतर आहे फायलोजेनेटिक. फायलोजेनेटिक म्हणजे काय, की याच्यामध्ये काय हे क्लासिफिकेशन कशावरती बेस असतं, की समजा तो ऑर्गॅनिझम आहे, तर त्या ऑर्गॅनिझमचं इव्होल्युशनरी रिलेशनशिप बघितला जातो, की तो दुसऱ्या कोणत्या ऑर्गॅनिझमसोबत किती प्रमाणामध्ये त्याचं रिलेशनशिप दाखवतो. त्याचबरोबर त्या ऑर्गॅनिझमचे तो ऑर्गॅनिझम आहे, तो ऑर्गॅनिझम कोणापासून डेव्हलप होऊन आलेला आहे, त्याचे ॲन्सेस्टर कोणते ॲन्सेस्टर आहेत, त्या ॲन्सेस्टरपासून तो कोणत्या ॲन्सेस्टरपासून डेव्हलप होऊन आलेला आहे. मग ज्या ॲन्सेस्टर किंवा ज्या स्पेसिससोबत तो सिमिलॅरिटीज दाखवतो, मग त्याला त्या गटामध्ये त्यांच्या गटामध्ये त्याला क्लासिफाईड केलं जातं, त्याला ठेवलं जातं. ठीक आहे मित्रांनो, बघा आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण हे सर्व फर्स्ट व्हिडिओ लेक्चर हे एकदम बेसिकमध्ये आपण सर्व डिटेली जाणून घेतलेलं आहे. आय होप तुमचे सर्व कॉन्सेप्ट आणि डाऊट एकदम डिटेलमध्ये ठसका लागला थोडा, डोंट वरी, कोरोना नाही आहे. सर्व डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आय होप तुमचे सर्व कॉन्सेप्ट क्लिअर इथं झाले असतील. जर व्हिडिओ लेक्चर आवडला नाही यार, लाईक ठोका, व्हिडिओ लेक्चरला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवा, कारण मी असेच तुमच्यासाठी नवनवीन सोप्या पद्धतीने व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. ठीक आहे, तुम्हाला असे आवडत राहतील, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ठीक आहे, मग तिकडच्या गोष्टी न करता मी व्हिडिओ लेक्चरला एंडिंग करतो. सो बाय, टेक केअर, काळजी घ्या यार तुमची, आणि स्टे हॅपी, ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. बाय.